ही यशोगाथा आहे एका आदिवासी तरुणाची, ज्याने परिस्थितीवर मात करत यशाचे शिखर गाठले आहे। या युवकाच्या यशोगाथेचा प्रवास कसा झाला याची सविस्तर अशी माहिती घेतली आमचे मूर्तिजापूरचे प्रतिनिधी दीपक थोरात यांनी। घरात 18 विश्व दारिद्र्य तरीही गगनाला गवासणी घालण्याचे मनसुबे घालण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय अकोला जिल्ह्यातील खडका येथील एका युवकाने। तारुण्यात पाऊल टाकत असतानाच दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून प्रेरित झालेल्या युवकाने मनाशी खून गाठ बांधून आपला व्यवसाय उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यात तो 100% यशस्वी झाला। ही यशोगाथा आहे आदिवासी असलेल्या गजानन डाबेराव यांची। माणूस जीवनात कसा मोठा होईल सांगता येत नाही, त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटीची जोड लागते। ही असली की माणूस जीवनात सहज यशस्वी होतो। याचे जिवंत उदाहरण म्हणजे खडका येथील गजानन डाबेराव। जेमतेम शिक्षण झालेल्या आदिवासी समाजातील गजानन डाबेराव यांची तत्कालीन परिस्थिती अत्यंत हलाखीची। गजानन यांचे शिक्षण चालू असताना गावात ग्रामपंचायतमध्ये असलेल्या एकमेव टीव्हीवर रोज संध्याकाळी राहुरी कृषी विद्यापीठचा शेतकऱ्यांसाठी असलेला कार्यक्रम गजानन रोज बघायचा आणि यातूनच नवीन शिकत असलेल्या गजाननला प्रेरणा मिळाली आणि त्याने मनाशी खून गाठ बांधून आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय करायचा निर्णय घेतला। पण यासाठी लागणारे भांडवल गोळा करण्याची परिस्थिती नसल्याने त्याने अहोरात्र मेहनत केली, दगडाच्या खदानी दगड फोडले, मोलमजुरी केली आणि तो स्वप्नपूर्तीकडे वळला। दरम्यान त्याने आवड असल्याने बाहेरील राज्यात अंडी उबवण्याच्या मशीन कारखान्यात टेक्निशियन म्हणून काम केले। तदनंतर तो घरी परत आला आणि त्याने स्वतःचे प्रोडक्शन सुरू केले। त्यात तो यशस्वी झाला। त्याने अंडी उबवण्याचे मशीन घरी तयार केले। प्रथम 50 अंडी विकत घेऊन ती उबवली तेव्हा गजाननचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्यानंतर गजानन याने या व्यवसायात स्वतःला पूर्ण झोकून दिले। आता त्यांचा कुक्कुटपालन व्यवसाय पूर्णपणे विकसित झाला असून महिन्याला लाखो रुपये मिळवत होते। त्यांच्याकडे विविध प्रजातीचे हजारो पक्षी असून त्यात गावरान कोंबडी, टर्की, राजहंस, बदक, तितर, बटेर, ससे या व्यतिरिक्त अनेक प्रजाती त्यांच्याकडे पाहायला मिळतात। एवढेच नव्हे तर ते अंडी उबवण्याच्या मशीन स्वतः घरी तयार करतात। त्यांना महाराष्ट्रासह आसाम, उत्तर काश्मीर, मध्य प्रदेश आदी राज्यात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। पूर्वी भूमिहीन असलेले गजानन डाबेराव यांनी या व्यवसायाच्या भरोशावर एकर शेती विकत घेतली आहे, तीही 27 लाख रुपये एकर या भावाने। शून्यातून सुरू केलेला हा व्यवसाय आता गजानन डाबेराव यांना लाखोची कमाई करून देत असल्याने भूमिहीन असलेले गजानन डाबेराव हे लखपती झाल्या आणि त्यांचा हा प्रवास शेतकऱ्यांसाठी निश्चित प्रेरणादायी ठरतो। म्हणजे जवळपास 8-9 वर्षाचा असताना आमच्या गावात मी एकाच ठिकाणी टीव्ही पाहायला मिळत होती, ग्रामपंचायतची। त्या ठिकाणी मी जात होतो, पण त्या ठिकाणी राहुरी विद्यापीठाचे कार्यक्रम लागत होते। आमची माती आमचं माणसं दाखवत होते। त्या राहुरी विद्यापीठाच्या कार्यक्रमात काय झालं साहेब, कोंबड्यांचे संगोपन कसे करावे, काय करावे असं त्या विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते दिसत होतं। त्यावेळेस मी स्वप्न पाहिलं होतं की म्हटलं राहुरी विद्यापीठाच्या माध्यमातून जर शेतकरी असे काही बनू शकतात ना, आपण काय नाही करू शकत। मग तेव्हापासून ते डोक्यात की बा आपल्याला फार्मर व्हायचं, कुक्कुटपालन करायचं, छोटंसं का होईना पण आपण स्वतः मालक बनायचं। मग ते असल्यानंतर 9वा वर्ग शिकत असतानाच मी इथून मग पण माझ्या डोक्यात तेच होतं, मी शाळा सोडून दिली अर्ध्यात, कारण मला हे स्वप्न साकार करायचं होतं। म्हणून मी इथून हैदराबादला अंड्याच्या ट्रकमध्ये बसून निघून गेलो। त्या ठिकाणी मी जवळपास 15 वर्ष त्या क्षेत्रातच काम केलं, कारण मला माहीत होतं आता अकोला जिल्ह्यामध्ये पोल्ट्री हे क्षेत्र खूप अविकसित होतं त्यावेळेस, म्हणजे नाहीच्या बरोबर, कारण प्रगतशील नव्हतंच ना पोल्ट्री क्षेत्र हे। आणि आताच्या काळात विकसित आहे, पण त्यावेळेस विद्यापीठाचं एवढं प्रशिक्षण नव्हतं। त्याच्यामुळे मग काय केलं मी, त्या ठिकाणी जाऊन तिच्या मोठ्या ज्या कंपन्या होत्या, वेंकीज आहे, तिथून नंतर सगुण आहे, या कंपनीत मी काम केलं बरेच वर्ष। काम केल्यानंतर प्रत्येक गोष्ट बारकावी तिथे शिकून घेतली आणि एपी इन्क्युबेटरमध्ये मी जवळपास 6 वर्ष काढले। त्या ठिकाणी इन्क्युबेटर कसं मॅन्युफॅक्चरिंग केलं जाते, कसं तयार केलं जातं, त्या ठिकाणी मी डिझायनर म्हणून काम करत होतो। मशिनरी स्वतः त्या ठिकाणी कशा डिझाईन केलं तर ते काम मी त्या ठिकाणी केलं, पण त्या ठिकाणी नौकर म्हणूनच होतो। पण काही दिवस विचार करून नौकर म्हणून किती दिवस राहायचं, मालक बनायचं, काही का होईना। मग या ठिकाणी आल्यानंतर पैसे नव्हते, हे गव्हर्नमेंटचं इकलाच जागा आहे, हे माझी स्वतःची जागा नाही, आदिवासी असल्यामुळे मग त्या बाबा बांधलं।
तर मग बांधल्यानंतर मग म्हटलं इथं काहीतरी छोटंसं शेड उभं केलं, गवताचं झोपलं. त्याच्यातूनच थोडंफार उत्पन्न मिळत गेलं. माझी पत्नी आणि मी दोघं जणांनी आम्ही. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.